मुंबई गोवा हायवेवरून जाताना पनवेलजवळ एक अणकुचीदार सुरका आकाशाकडे झेपावलेला दिसतो. तो म्हणजे कर्नाळा. सह्याद्रीच्या दुर्गवैभवातलं एक असं रत्न, जिथे निसर्ग आणि इतिहास हातात हात घालून उभे आहेत. या गडाची सर्वात मोठी ओळख म्हणजे गडाच्या मध्यभागी असलेला सुमारे 125 फूट उंच नैसर्गिक सुरका. यालाच कर्नाळाचा अंगठा असं म्हटलं जातं. हा सुरका लांबूनच कोणाचंही लक्ष वेधून घेतो आणि गडाच्या अभेद्यतेची साक्ष देतो. कर्नाळा म्हणजे केवळ किल्ला नाही, तर हे महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथे 150हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. निसर्गप्रेमींसाठी आणि फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे एक हक्काचं ठिकाण आहे. इतिहासाच्या पानात डोकावलं तर समजतं की कोकण आणि घाटावर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाळा हा अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा जिंकल्यानंतर हा गड स्वराज्यात सामील केला. गडावर असलेल्या कोरीव टाक्या आणि तटबंदी आजही मराठ्यांच्या लष्करी शिस्तीची आठवण करून देतात. पक्ष्यांच्या किलबिलाटात आणि सह्याद्रीच्या वाऱ्यात विसावलेला हा कर्नाळा आजही आपल्याला स्वराज्याच्या सीमारक्षणाची गाथा सांगतो. जर तुम्हाला या पक्षीतीर्थ कर्नाळ्याची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.